काय भाव आपण मुंडे साहेबाच्या समाधी दर्शन भावना काय मला सांगता येणार नाही, पण मी योगायोगाने त्यांचे पुण्यतिथी आणि निकाल हा अजून आहे, त्यामुळे मी थोडंसं वेगळ्या भावनेने ह्याकडे बघते. पण मी सकारात्मक आहे आणि फ्रेश वाटतंय. मला वाटतं बाबांची ऊर्जा आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. म्हणूनच तारीख अगदी म्हणजे 3 जूनला साहेब गेले, 4 जूनला त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले आणि त्याच दिवशी आपल्या मतमोजणी आहे. मी पूर्णपणे या विषयाला सकारात्मकतेनेच पाहते. मी ह्या सगळ्या योगायोगाला सकारात्मकतेने पाहते आणि हाच विचार करते की 4 जूनच का, आणि त्याचं उत्तर चांगलंच असावं अशी अपेक्षा माझी आहे. अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. लोकांना आनंद होण्यासाठी माझं राजकीय जीवन आहे. माझा स्वतःसाठी त्याच्यामध्ये काहीही हेतू नाही. काहीतरी पराक्रम गाजवावा याच्या पलीकडे काहीतरी करावं आणि कीर्तिरूपी उरावं याच्या पलीकडे माझा स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ काही राजकारणाच्या भावना सुद्धा आम्हाला व्यासपीठावरून जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस तीच ऐकायला मिळत होती. कारण एकाने सांगितलं की 4 जून ही तारीख ती आहे ज्या दिवशी गोपीनाथ मुंडेंना आपण स्वतः अग्नी दिला आणि त्याच दिवशी निकाल येणार आहे. लोक बोलले या संदर्भात कधी तुमच्याशी? हो, नक्कीच. लोक एकदम गंभीरपणाने ह्या विषयाकडे पाहत होते. मीच उलट बोलून त्यांना हलकं केलं आणि हा योगायोग नक्कीच एक म्हणजे आमच्यासाठी एक म्हणजे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे ना. एखादा व्यक्ती सत्कारासाठी येतोय, त्याच दिवशी तो इथे जीवित येत नाही आणि त्याचा अंतिम संस्कार होतो आणि त्याच दिवशी माझा निकाल आहे. आणि मी लोकसभेत चालले, म्हणजे मी लोकसभेत नव्हते चालले तेव्हा ह्या घटना नाही घडल्यात. नक्की. तर आपण ऐकतो की गोपीनाथ मुंडे यांच्यावरती अंत्यसंस्कार झाला ती तारीख 4 जून होती आणि त्याच दिवशी लोकसभेचा निकाल आहे आणि म्हणून याला वेगळा अर्थ आहे असं पंकजा मुंडे सांगतायत. कॅमेरामन कृष्णा खापरेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, गोपीनाथगड, परळी, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.